मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे। 26/11च्या आधीच मुंबईवर हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता, मात्र समुद्रातल्या उंच लाटांमुळे हा प्लॅन फसला अशी माहिती अमेरिकन तपास यंत्रणांच्या अहवालातून समोर आली आहे। तर राजधानी दिल्लीसह देशातल्या इतरही शहरांमध्ये हल्ल्याचा कट रचण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे। पाहूयात। मुंबईतल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली। आरोपी तहव्वूर राणानं मुंबईप्रमाणे राजधानी दिल्ली आणि भारतातल्या इतर शहरांमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचा संशय एनआयएनं व्यक्त केला। न्यायालयात एनआयएनं ही माहिती दिली। अमेरिकेच्या तपास यंत्रणांच्या अहवालानुसार 26/11चा हल्ला आधीच करायचा होता, मात्र समुद्रातल्या उंच लाटांमुळे हा कट पुढे ढकलण्यात आला होता। मार्च 2008 मध्ये मुंबई हल्ल्याच्या कटाची तयारी पूर्ण झाली। मुंबईवर समुद्रमार्गाने हल्ला करण्याचा कट रचला। समुद्रातल्या उंच लाटांमुळे हल्ला लांबवला। अमेरिकेने हा अहवाल दिला। समुद्रातल्या लाटा शांत होण्याची प्रतीक्षा होती। शिकागोमध्ये डेव्हिड हेडलीनं राणाला मे 2008 मध्ये याची माहिती दिली। हल्ल्याचा कट केवळ मुंबईपुरता मर्यादित नव्हता। रेकी केल्याचे पुरावे सुद्धा राणाच्या चौकशीत समोर आले। 26/11च्या हल्ल्यातल्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आता भारतात आणण्यात आल्यानं पीडितांना लवकर न्याय मिळण्याची शक्यता आहे। 26/11चा हल्ला हा फक्त मुंबईपुरतच मर्यादित नव्हता, तर राजधानी दिल्लीही दहशतवाद्यांच्या रडारवर होती। अमेरिकेच्या अहवालानुसार मार्च 2008 मध्येच पूर्ण तयारी होती, मात्र अरबी समुद्राच्या लाटांमुळे हे मार्च 2008 ची तारीख 26/11 मध्ये बदलली गेली। तहव्वूर राणाची चौकशी एक निर्णायक टप्प्यावर आहे आणि अजून कोणती धक्कादायक माहिती बाहेर येणार यावर देशाचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल निर्वाण बरोबर दिल्लीहून मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी।